ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। भाजपचे विक्रांत बाळासाहेब पाटील यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून सोमवारी विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली। यावेळी संपूर्ण पनवेल शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। आपण सर्वांनी केलेले प्रेम आणि केलेले सहकार्य यामुळेच मी आमदार झालो असून मी सर्वांचा आभारी असल्याचे आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सांगितले। आजचा दिवस खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक अनोखा दिवस आहे। खास करून माझ्या आयुष्यामध्ये या दिवसाला विशेष महत्व आहे, कारण ज्या एका कार्यकर्त्याला तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली, ती ताकद देत असताना तुम्हाला असं कुठेतरी वाटलं असेल की हो, हा जरा बरं काम करणारा कार्यकर्ता आहे, याच्या मागे आपण आशीर्वाद ठेवले पाहिजे, याला कुठेतरी ऊर्जा दिली पाहिजे, या ऊर्जेचं हा कुठेतरी सोनं करेल आणि त्या माध्यमातून समाजसेवेचा घेतलेला हा वसा पुढे घेऊन जाईल, अशी भावना अनेकांच्या बोलण्यातनं मला जाणवली। मग ते माझ्या प्रभागातले नागरिक असतील, माझ्या या पनवेल मधले रहिवासी असतील, किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्यांनी मला आजपर्यंत प्रेम दिलं, ते सगळे आमचे युवा सहकारी किंवा माता भगिनी असतील। या सगळ्यांनी जी ताकद मला दिली, त्याची सुरुवात शोधायची म्हटलं तर कुठेतरी 22 वर्षापूर्वी जावं लागेल, आणि त्या कार्यकर्त्याला तुम्ही कुठेतरी समाजकारणात एस्टॅब्लिश केलं। 2017ला त्या कार्यकर्त्याचा कुठेतरी एक जनसेवक नगरसेवक घडवला, आणि तुम्ही त्याला नगरसेवक केलं, म्हणून पक्षाने मला ताकद दिली आणि पनवेल महानगरपालिकेचा उपमहापौर होण्याचा बहुमान हा तुमच्यामुळे मला मिळाला। याची सुरुवात कुठे आहे तर 22 वर्षापूर्वी तुम्ही ताकद द्यायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये याचं कुठेतरी रहस्य लपलेलं आहे। उपमहापौर हे सन्मानाचं पद, बहुमानाचं पद माझ्यासाठी खरंच मोठं होतं, खरंच ती खूप मोठी संधी होती। त्या माध्यमातून कुठेतरी बरं काम करण्याचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला। जे प्रश्न माझ्यापर्यंत आले, जे मी काही महाराष्ट्रभरात देशभरात बघितलं, त्या आपल्या प्रभागात या पनवेल नगरीत कसं होऊ शकेल याचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न केला, आणि तो प्रयत्न कुठेतरी बरा झाला असावा। पक्षाला त्या ठिकाणी असं वाटलं की या युवा कार्यकर्त्याला ज्यांनी पनवेलमध्ये तालुक्यापासून कामाला सुरुवात केली, जिल्ह्याचं नेतृत्व केलं, युवा संघटनेमध्ये काम केलं, त्या पदाधिकाऱ्याला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तेव्हाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचं प्रदेश अध्यक्ष केलं, ते पण तुमच्याच सगळ्यांनी। म्हणजे जर का तुम्ही नगरसेवक नसतं केलं तर मी उपमहापौर नसतं झालो, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात महत्वाचं पद भारतीय जनता पार्टीमध्ये युवा संघटनेचं मानलं जातं, ते प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी कदाचित मला मिळालीच नसते। ती जबाबदारी मिळू शकली तुमच्या आशीर्वादामुळे। त्या जबाबदारीला न्याय देण्याचा कुठेतरी प्रयत्न केला। राज्यात सत्ता नव्हती, युवांचे असंख्य प्रश्न होते, विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न होते, रोज त्याला वाचा फोडण्याची गरज होती। त्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सदिच्छांच्या जोरावर आणि माझ्या युवा सहकाऱ्यांच्या ताकदीवरती महाराष्ट्रात 75 मोठी आंदोलनं करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं। त्यावेळेचे सगळे प्रस्थापित नेते, मग उद्धव ठाकरे असतील किंवा अन्य सगळे तत्कालीन मोठे नेते असतील, नवाब मलिकच्या घराला घेराव घालण्यापासून उद्धव ठाकरेंची मिसमॅनेजमेंट कोरोना मधली, त्यांच्या घरात गाडीचा ताफा त्या ठिकाणी सांगलीमध्ये अडवण्याचं काम सुद्धा करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं। आणि हा संघर्ष कुठेतरी पार्टीला बरा वाटला असावा। जे त्या ठिकाणी नेते मंडळींनी सांगितलं, त्यांची जी विजन होती, कधी सांगितलं सुद्धा नाही तरी सुद्धा ती विजन आम्ही ओळखली, आणि त्या पद्धतीनं पार्टीला जे अपेक्षित आहे, नेतृत्वाला जे अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न केला। 2 वर्षाची युवा मोर्चाची कारकीर्द होती, सत्ता नव्हती, संघर्षाचा काळ होता, संघर्ष केला, अनेक गुन्हे दाखल झाले, पण ते गुन्हे अंगावर घेतले। मग एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा पुण्यातला प्रश्न असेल, किंवा आमचे संगणक परिचालक असतील, जे महाराष्ट्रभरात आझाद मैदानावर त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते, त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आणि म्हणून आदरणीय फडणवीस साहेब, तेव्हाचे आमचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तेव्हाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ताकद दिली, प्रेम दिलं,
आणि त्या ठिकाणी युवा मोर्चाचा अध्यक्ष असतो तो पुढच्या वेळेच्या टर्म मध्ये त्याला कुठेतरी जिल्ह्यामध्ये पाठवतात, पुन्हा जिल्ह्याचा अध्यक्ष करतात, किंवा जरा काम बरंच वाटलं तर राज्याचा सचिव वगैरे करून त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातो. पण पार्टीनं जे भरभरून दिलं त्याला खऱ्या अर्थानं उपकार म्हणू शकतो की भारतीय जनता पार्टी सारख्या इतक्या विशाल मोठ्या पार्टीमध्ये पार्टीचा महासचिव होणं हे अवघड असतं, पण भारतीय जनता पार्टीने मला राज्याचं महासचिव म्हणजे जे नाव फायनल होण्यासाठी पर्याय पाठवले जातात आणि दिल्लीतून त्या नावाची फायनलायझेशन त्याचं होतं, अशा पदावरती पार्टीनं त्या ठिकाणी आपल्याला बसवलं आणि पार्टी महासचिव संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा राज्याचा महासचिव करण्याचं काम केलं. त्या ठिकाणी ती संधी 2 वर्षापूर्वी मिळाली. आपण सुद्धा त्या संधीला न्याय देण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं पळत राहिलो. महिन्यातले 22-23 दिवस प्रवास करून प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष, घरी कदाचित मी वेळ देऊ शकलो नाही, कुटुंबाला कदाचित वेळ देऊ शकलो नाही. मुलगी कधी मोठी होते, कधी मोठी होत गेली हे कळलंच नाही. कुठंतरी परवाच्या कार्यक्रमात तिच्या स्टेजवरून तिला बघितल्यानंतर जाणवलं की अरे ही माझी मुलगी, हिच्यामध्ये एवढे कलागुण आहेत, पण ते मी माझ्या घरात बघू शकलो नाही, मला ते मंचावर बघावे लागले. मला वाटतं की हे कुठेतरी आयुष्यात मी मिस केलं, पण त्या ठिकाणी मी जपलं काय, मी वाढवलं काय, तर मी माझ्या कुटुंबाला कुठेतरी कदाचित कमी वेळ दिला असेल, पण माझा हे जो कुटुंब आहे, हा समाज जो कुटुंब आहे त्याच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न केला. आणि फक्त पनवेलमध्येच नाही, पनवेलच्या जनतेने तर मला नेहमीच ताकद दिली. माता भगिनी तर खास करून मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिले, मजबूतीनं माता भगिनी माझ्या मागे उभे राहिल्या. आणि त्यामुळे ते तर पनवेलमध्ये झालंच, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण कुठेही गेलात तरी आज आपल्याशी जुडलेली, त्यांच्या बरोबर आपण काम करून त्यांना ताकद दिलेले अनेक युवा त्या ठिकाणी तयार झाले. मी बोलताना जेव्हा अनेकांना सांगतो की पार्टीनं आपल्याला जे भरभरून दिलं, तुमच्यातला परिवाराचा सदस्य त्याला पार्टीचं महासचिव केलं, त्याचा उपयोग तुम्ही सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. हे मी वारंवार जे सांगतो ते माझी त्या कार्यकर्त्याच्या भरोश्यावर सांगतो की तुम्हाला उद्या वाटलं की हो मला महालक्ष्मी कोल्हापूरला जाऊन दर्शन करायचंय, तर आमचे सतीश पंडित त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला दर्शन देऊ शकतील. आमचे विजेंद्र माने दर्शन देऊ शकतील, या मंचावर आहेत. तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं असलं तर याच मंचावरती आमचे योगेश महिंद आहेत, आमचे नाशिकचे कार्यकर्ते आहेत, ते माझ्या शब्दावरती जीवाचं रान करतील आणि तुम्हाला चांगलं दर्शन व्हावं यासाठी प्रयत्न करतील. परिवार म्हणजे काय असतं? हाच परिवार आहे. एकमेकांना कुठेतरी मदत करणं, मग त्याच्यामध्ये सामाजिक विषय असतील, आरोग्याचे विषय असतील, कुटुंबाचे प्रश्न असतील, शासकीय विषय असतील, त्यांना कुठेतरी आपण मदत करणं म्हणजेच कुटुंब भावना जपणं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ते जपण्याचा आपण प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो प्रयत्न यशस्वी झाला. आणि राज्यात चांगलं काम सुरू असताना, पार्टीचा महासचिव म्हणून खूप मोठी जबाबदारी असताना आणि निवडणुका तोंडावर असताना त्या ठिकाणी काम खूप कामाचं प्रेशर आहे, निवडणुका समोर आहेत, विरोधी पक्ष कुठेतरी जनतेला मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतोय, गुमराह करण्याचा प्रयत्न करतोय. अशा वेळेला आपल्या मनात मला काहीतरी मिळावं ही कुठलीही अपेक्षा नसताना, पार्टी मला काहीतरी देईल ही कुठलीही अपेक्षा नसताना, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे सगळेच नेते, मी मनापासून त्यांचा आभारी आहे की आज तुमच्या सगळ्यांच्या परिवाराच्या सदस्याला थेट आमदार करण्याचं काम या पक्ष नेतृत्वाने केलेलं आहे. अनेक मंडळी या ठिकाणी आहेत ज्यांनी सांगितलं होतं विक्रांत आम्हाला तुला आमदार होताना बघायचं आहे. आमचे सत्यवान पाटील सर असते आहेत त्या ठिकाणी ढसाढसा रडले. मला साळवी काकांची आठवण होते की त्यांचं स्वप्न होतं की मला तुला आमदार बघायचं आहे, त्याच आपल्यात नाहीये. पण अशा अनेक मंडळी आहेत की ज्यांनी मला आपल्या मुलाप्रमाणे प्रेम दिलेलं. आणि त्यामुळे माझं जे कर्तव्य आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादातून, प्रेमातून, त्याच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही. पण ही जी काही ताकद आपल्याला पार्टीने दिली ती ताकद आपल्याला सगळ्यांना मिळून वाढवायची आहे. त्याचा उपयोग समाजसेवेसाठी आपल्याला करून घ्यायचा आहे. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला त्याचा कसा उपयोग होईल हा आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि एक समाज म्हणून आपण काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो का हा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आहे. आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. म्हणजे आज पार्टीनं आपल्याला हे सगळं दिलं, इतकी ताकद दिली. 22 वर्षाचा मी माझा प्रवास तुम्हाला 5 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा याचं मूळ कुठं शोधायला गेलो तर 40 वर्ष मागे जावं लागेल.
त्याची सुरुवात 40 वर्षापूर्वी झाली की या रायगडच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचं फार विशेष स्थान नव्हतं. तेव्हा या ठिकाणी प्रस्थापित शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस असेल, त्यांची सत्ता होती आणि त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची राज्यात केंद्रात सत्ता येईल असं कुठलंही चिन्ह नव्हतं. म्हणजे अगली बारी अटल बिहारी ही घोषणा देत देत अनेक निवडणुका लढण्याचा प्रयत्न त्या काळात आम्ही केला. मी तर खूप नौका होतो, पण त्या काळात जे नेतृत्व निस्वार्थीपणे कुठल्याही विषयाची अपेक्षा न करता अनेक आमिष दिली गेली पण त्याला बळी न पडता संघर्ष काय असतो याची व्याख्या ज्यांनी रायगडच्या राजकारणाला दिली ते नाव म्हणजे सन्माननीय बाळासाहेब पाटील. म्हणजे एकीकडे आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून 10 वेळा पक्षांतर करणारी मंडळी एका बाजूला, माझ्या परिवाराचं भलं व्हायला पाहिजे यासाठी तत्वभासनात गुंडाळून बसणारी मंडळी एका बाजूला. पण मला माझ्या परिवाराशी काही घेणं नाही, माझ्या पार्टीची विचारधारा खालपर्यंत पोहोचली पाहिजे. हे स्वप्न पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी आम्हाला दिलं, जे अंत्योदयाचं स्वप्न आहे. रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू जोपर्यंत आम्ही पुसत नाही, त्याच्या चेहऱ्यावर जोपर्यंत हसू उमलवत नाही, तोपर्यंत आमची विकासाची व्याख्या पूर्णच होत नाही. हे स्वप्न ज्यांनी आम्हाला दिलं ती व्याख्या घेऊन काम करणारं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब पाटील. आणि मग रायगडच्या राजकारणात 2004 ची निवडणूक आपण बघितली की त्यावेळेला परिस्थिती नव्हती, पण रायगड जिल्ह्याच्या युतीच्या राजकारणामध्ये काही अपरिहार्य गोष्टी घडल्या आणि पनवेलची निवडणूक परिस्थिती नसताना आदरणीय स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या शब्दावर आपल्याला लढायला लागली. सन्माननीय बाळासाहेब पाटील हे त्यावेळेला नुकतेच जिल्हाध्यक्ष झाले होते. परिस्थिती नव्हती, मतदारसंघाची पूर्ण माहिती नव्हती, पुढं काम करून ताकदीनं उभं राहू ही स्थिती होती. पण त्यावेळेला मात्र ती स्थिती नसताना केवळ आदेशासाठी त्या ठिकाणी ती निवडणूक आपण लढवली आणि त्या काळात सुद्धा परिस्थिती बिकट असताना सुद्धा 19,000 मतं घेण्याचं काम हे त्या ठिकाणी आपण केलं. म्हणजे संघर्ष म्हणजे फक्त संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला नाही, तर माझी पार्टी वाढली पाहिजे. माझ्या पार्टीच्या माध्यमातून जनतेला भारतीय जनता पार्टी त्यांच्या मनात कुठेतरी रुजली पाहिजे, त्यांचं बोट कमळावर गेलं पाहिजे. कारण कमळाला संधी मिळाली तरच कमळाची विचारधारा खालपर्यंत जाईल. आणि कमळाची विचारधारा म्हणजे काय, तर देशोन्नतीची विचारधारा. या भारत मातेला परम वैभवावरती नेण्याचं स्वप्न ज्यांनी बघितलं ती ही भारतीय जनता पार्टी, आणि ते स्वप्न खाली रुजवण्याचं काम बाळासाहेब पाटील करत राहिले. प्रवास खडतर होता, पण त्यांच्या निष्ठावान साथीदारांसह आपण म्हणता येईल, कदाचित संख्येने कमी असतील पण ताकदीनं, निष्ठेनं आणि ध्येयानं खूप मजबूत होते अशी सगळी मंडळी लढत राहिली. आणि त्या ठिकाणी 2014ला आपण बघितलं की आदरणीय मोदीजींची जी लाट होती, सुनामी होती, त्यावेळेला एक वातावरण तयार झालं आणि एक चित्र त्या ठिकाणी तयार झालं की हो, पनवेल विधानसभेत सुद्धा कमळ उमलू शकतं. त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेला सन्माननीय आपले आमदार प्रशांतजी ठाकूर हे त्या ठिकाणी आपल्यामध्ये सामील झाले. आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि पनवेलमध्ये आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कमळ फुलवण्याचं काम झालं. हा सगळा इतिहास म्हणजे मी यासाठी सांगतो की चांगली स्थिती असल्यावरती आपल्याला खूप काही करता येतं, पण जेव्हा परिस्थिती बिकट असते त्यावेळेला काही गोष्टी करणं हे खरंच अवघड असतं. म्हणजे ज्या पद्धतीनं सन्माननीय बाळासाहेब पाटील सांगतात की खिशात 1 रुपया असेल तर थोडं डोकं लावून 1 रुपयाचे 100 रुपये करणं, 1000 रुपये करणं सोपं आहे. पण खिशात फुटकी दमडी नसेल, शून्य असेल तर शून्याचा 1 रुपया करणं अवघड असतं. शून्याचा 1 रुपया करण्याचं काम सन्माननीय बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या सहकार्याने केलं. त्यामुळे त्या सगळ्या विचारात मी जर कुठला वारसा घेतला असेल तर त्यांच्या प्रामाणिकतेचा वारसा घेतला, त्यांच्या संघर्षाचा वारसा घेतला, त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा घेतला, कुठलाही डाग आपल्या अंगाला लागू नये याची काळजी घेण्याचा वारसा घेतला. आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात मी एक तत्व मात्र पाळलं की मी स्वतःला जर प्रूव्ह करू शकलो नाही, मी स्वतःला जर का मैदानात झोकून देऊन माझ्या ताकदी
पाठीवरती जर का ही गोष्ट मला मिळते अशी परिस्थिती तयार करू शकलो नाही तर मला राजकारणात काहीही नको. मी केवळ कोणाचा जरी मुलगा आहे म्हणून जर का मला कोणी काही देणार असेल तर मला कधीही नको. त्या भूमिकेत मी राहिलो आणि त्या पद्धतीनं काम करत करत एक एक पायरी हळूहळू चढत त्या ठिकाणी समोर गेलो. अनेकांना असं वाटतं की विक्रांतचं चांगलं झालं, खूप लवकर त्याला हे मिळालं. कदाचित माझ्या कमी वयात मला हे मिळालं असेल, हे सत्य आहे. पण मी सुरुवात वयाच्या 16व्या वर्षी केली आणि 22 वर्ष सातत्याने काम करतोय. हे सुद्धा पाटील साहेब आप आगे बढ़ो, विक्रांत पाटील साहेब आप आगे बढ़ो. आणि म्हणून आज आपल्यातल्या अनेकांना जे वाटत होतं ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी पक्ष नेतृत्वाने कशा पद्धतीने आपली काळजी घेतली हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे काही दिवसापासून मी गणपतीच्या दर्शनाला अनेक ठिकाणी गेलो, देवीच्या दर्शनाला गेलो. अनेक नागरिक त्या ठिकाणी भेटत होते, विचारत होते. त्यांच्या मनात कुठला तरी प्रश्न तयार झाला होता की विक्रांत त्यावेळी तुला तिकीट मिळणार आहे ना, तू लढणार आहे ना. मी काहीच बोलत नव्हतो कारण मी इच्छुकच नव्हतो. आणि भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की ते आपण इच्छुक राहायचं नसतं. मला काही पाहिजे हे आपण मागायचं नसतं. आपण फक्त निस्वार्थी भावनेने काम करायचं असतं. जो अशा पद्धतीनं काम करतो त्याला पार्टी घरून बोलवते आणि त्या ठिकाणी काहीतरी पत्रात देते. त्याचं उदाहरण आज त्या ठिकाणी समोर आहे. आणि या माध्यमातून पार्टीने एक मेसेज दिलाय की जर का तुमच्यात धमक असेल, जर का तुमच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याचं कर्तृत्व असेल, जर का तुमच्यामध्ये नेतृत्व गुण असतील, जर का तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून एखाद्या प्रश्नाला मार्गी लावू शकत असाल, जर का तुमची संघर्ष करण्याची तयारी असेल तर पार्टी तुमचं आडनाव किती मोठं आहे, तुमचं घराणं किती मोठं आहे, तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स किती मोठा आहे हे बघत नाही. त्या ठिकाणी कुठल्याही सामान्य परिवारातल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आमदार करण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय आमचं सगळं नेतृत्व करतं. हा मेसेज या माध्यमातून दिला आहे. माझ्या युवा मोर्चाच्या युवा कार्यकर्त्यांना हा मेसेज आहे. आपल्या माध्यमातून हा मेसेज त्या ठिकाणी गेला पाहिजे जो पार्टीने दिलेला आहे. पार्टीने त्यांच्यातल्या युवा सहकार्याला एक संधी देऊन हा मेसेज दिलाय की त्या ठिकाणी जो युवा देशप्रेमासाठी देशप्रेमाने ओतप्रोत राहील आणि समाजसेवेचं काम करून त्या ठिकाणी आपली ध्येय धोरणं खाली पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवेल, त्या युवाला कधीही मागे बघण्याची वेळ येणार नाही. याच मंचावरून वाढदिवसाच्या दिवशी सन्माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की विक्रांतला आम्ही विधान भवनात पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि आज 1 वर्षही पूर्ण होत नाही तर त्या ठिकाणी हा शब्द त्यांनी पूर्ण करून दाखवला. आदरणीय फडणवीस साहेबांनी पूर्ण करून दाखवला. मला वाटतं की पार्टीनं हे भरभरून दिलेल्याचं एक प्रतीक आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला आपण उपकार म्हणू शकतो. अशा प्रकारची एक ताकद पार्टीने आपल्याला दिलेली आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा खूप खूप ऋणी आहे. आपण सगळ्यांनी मला काही ना काही शिकवलंय, काही ना काही देण्याचा प्रयत्न केलाय. अनेकांनी प्रत्यक्ष दिलंय, अनेक जणांनी अप्रत्यक्ष पद्धतीनं काहीतरी मला कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी पोहोचण्यामध्ये इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा काही ना काही वाटा आहे आणि त्या तुमच्या समोर मी या ठिकाणी नतमस्तक होतो. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की आपल्यामुळे, केवळ आणि केवळ आपल्यामुळे ही संधी मला मिळालेली आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. जे प्रेम, ज्या सदिच्छा आपण आजपर्यंत माझ्या मागे ताकदीनं ठेवल्या, एक परिवाराचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी मला बघितलं, त्याच पद्धतीनं या पुढच्या कालावधीत सुद्धा आपण माझ्या पाठीची ताकदीनं राहाल आणि हा परिवार म्हणून, एक कुटुंब म्हणून आपण सगळेजण येणाऱ्या काळामध्ये आपला प्रभाग असेल, पनवेल महापालिका असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचंड ताकदीचं काम उभं करण्याचा प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यकर्त्यांसाठी इतकी प्रेम करणारी जनता मला असं वाटतंय माझ्या 35-38 वर्षाच्या या राजकारणामध्ये मी पहिल्यांदा बघतोय. या ठिकाणी जर आवाज कमी, या ठिकाणी आत्ताच खऱ्या अर्थानं आपल्या अनेकांच्या काही बुजुर्ग मंडळी येत आहेत, या प्रभागातली आहेत. यांच्या नजरेसमोर एक छोटासा विक्रांत आज या महाराष्ट्रामध्ये आमदार होतो.
तुमच्या नजरेसमोर हे सगळं घडतंय आणि प्रत्येकाच्या इच्छा अशा होत्या की एक ना एक दिवस मला विक्रांतला आमदार म्हणून बघायचं आहे. मला असं वाटतंय की हे सगळं तुमच्या सदिच्छा, तुमचं प्रेम हे सगळं आमच्या कामाला आलं. दुर्गा मातेचं पूजन झालं, गणपती बाप्पा आता त्याचं विसर्जन झालं. भरभरून आशीर्वाद त्या गणपती बाप्पानी दिले, भरभरून आशीर्वाद दुर्गा मातेने दिले, इथं आलेल्या नवदुर्गांनी दिले आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या कामाला आले आणि विक्रांत राजा महाराष्ट्रामध्ये आमदार या पदावरती जाऊन बसला. विक्रांतने मगाशी सांगितलं, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण बरेच वेळ झाला पण थांबला. पण जे काय आहे ते तुमच्या नजरेसमोर काही घडलंय, काही अनभिज्ञ आहेत. पण विक्रांतचं आज 22 वर्षाचं. तुम्हाला असं वाटलं, काही लोकांना वाटतं की विक्रांतला हे 12 वर्षात मिळालं का, 10 वर्षात मिळालं का. पण जवळजवळ वयाच्या 16व्या वर्षापासून विक्रांत भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतीय जनता पार्टीची तत्व जी आहे, घराण्याशाहीला मी किंमत देत नाही, राजकीय वारसा. मी भारतीय जनता पार्टीचा आहे, माझा मुलगा भारतीय जनता पार्टीचा असेल, माझी बायको भारतीय जनता पार्टीची असेल, माझी मुलगी भारतीय जनता पार्टीची असेल, माझी सून नवीन आली तर ती सुद्धा भारतीय जनता पार्टीचीच होईल. या पद्धतीनं मी आमचं राजकारण केलं आणि त्यामुळं आमच्या घरामध्ये असं घराणेशाहीचा विषय झाला नाही. मी भाजपचा म्हणून फक्त राजकीय वारसा विक्रांतला मिळाला. मी जिल्हा अध्यक्ष अनेक वर्ष रायगड जिल्ह्याचा होतो, पण विक्रांतला मी एकही कसलंही युवा मोर्चाचं, विद्यार्थी आघाडीचं साधं सिंगल पद दिलं नाही. याला अनेक माझे जुने कार्यकर्ते साक्षीदार आहेत. आणि हे सगळं करत असताना मी जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कामाला गेली 35-38 वर्ष सुरुवात केली, विक्रांतने सांगितलं की दूर दूर पर्यंत अंधार असताना या रायगड जिल्ह्यात, रायगड जिल्हा म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नजरेतला एक खडकाळ असा राजकीय जिल्हा भाजपच्या माध्यमातून होता. या राजकीय खडकाळ जिल्ह्यात या ठिकाणी खडकावरती कमळ फुलवण्याचं स्वप्न आम्ही आमच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी बघितलं, मुठभर कार्यकर्त्यांनी बघितलं आणि खऱ्या अर्थाने कातळावरती डोकं आपटण्याचा जो प्रकार होता तो करत करत आम्ही आज 32-38 वर्ष या पार्टीमध्ये काम केलं. एकही सदस्य या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला ग्रामपंचायतीमध्ये नव्हता. मला आठवतं, मी आल्यानंतर एक 8-10 वर्षांनी समीर कदम या व्यासपीठावरती उपस्थित आहे, तो या तालुक्यातला पहिला आमचा सरपंच झाला. हे करत करत आम्हाला लोक हसत होती. प्रत्येक वेळेला आम्ही म्हणायचो, अगली बारी अटल बिहारी, अगली बारी अटल बिहारी. अरे 25 वर्ष गेली, 30 वर्ष गेली. एकदा मला महाजन साहेब बोलले, बाळासाहेब आता आपण ही घोषणा बदलूया, अगली बारी नको तर आपकी बारी सुरू करूया. आणि मग आम्ही सुरू केलं, आपकी बारी अटल बिहारी, आपकी बारी अटल बिहारी. आणि 84 साली काय झालं, आमचे 2 खासदार फक्त निवडून आले. 543 मध्ये 2. आम्हाला लोक हसायला लागली. विरोधी पक्ष म्हणाला, बाळासाहेब पाटील कुठला हा पक्ष आणला तुम्ही, टाळा लावा तुमच्या पक्षाला, 2 खासदार तुमचे, बंद करा तुमची पार्टी. आणि विक्रांत तरी करिअर बर्बाद करू नका बाळासाहेब, तुम्ही फसलात त्या पार्टीत जाऊन, विक्रांत तरी आमच्या पार्टीमध्ये द्या. अशा अनेक प्रस्तापित इथले अनेक दुसरे राजकीय पक्ष म्हणत होते की विक्रांतला माझ्या पक्षामध्ये द्या, आम्ही विक्रांतला मोठा करतो, आम्ही विक्रांतला कॉन्ट्रॅक्टर करतो. हे सगळं बोलत असताना आम्ही एकच सांगितलं की आम्ही या पक्षामध्ये काम करायला आलो ते फक्त हे भारत मातेचं वैभव परम वैभवाला केलं पाहिजे. हा देश विश्वामध्ये सामर्थ्यवान झाला पाहिजे, यासाठी आम्ही या भारत मातेच्या सेवेसाठी या पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवायला आलो. आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. आणि गेली सातत्यानं 25 वर्ष आम्ही दूर दूरपर्यंत अंधकार असताना आम्ही काम करत राहिलो. आणि नंतर विक्रांत 16 वर्षाचा असताना, 17 वर्षाचा असताना कॉलेजमध्ये त्याला असं वाटलं की माझा बाप राजकारणामध्ये, मी थोडंसं राजकारण करावं, पण मी त्याला कुठलं पद दिलं नाही. पण कॉलेजमध्ये असताना सुद्धा पार्टीने त्या स्पार्क त्याचा ओळखला आणि विक्रांतला मला न विचारता या जिल्ह्याचं विद्यार्थी आघाडीचं अध्यक्षपद दिलं. मी विचार केला, अरे आम्ही मी एकटा या पक्षामध्ये आहे,
बिझनेस करून मला ही पार्टी माझं घरदार पण सांभाळायचं आहे. समाज जरी माझं घर असलं तरी शेवटी उपाशी पोटी राजकारण करता येत नाही. पण विक्रांतला जेव्हा हे पद पक्षाने दिलं आणि मी गडकरी साहेबांच्या बरोबर मुरुड किंवा अनेक कार्यकर्ते ते उपस्थित, नाना माले आहेत, अनेक इथे कार्यकर्ते आहेत, व्यासपीठावरती कार्यकर्ते आहेत, सगळे गेलो आम्ही त्या मुरुडला. आणि मी बघतोय तर हा 17 वर्षाचा विक्रांत त्या ठिकाणी कॉलेजच्या अनेक गाड्या भरून माझ्या समोर उभा आहे. मी विचार केला, अरे विक्रांत तू कॉलेज करतोयस की राजकारण करतोय? विक्रांतने सांगितलं मला राष्ट्रीय एक जबाबदारी दिली, मला जबाबदारी नाही दिला पाहिजे. तर म्हटलं कॉलेज तरी पूर्ण होते. कसं तरी कॉलेज पूर्ण केलं. IT इंजिनियर झाला. IT इंजिनियर झाल्यावर मला विचारलं, डॅडी आता मी काय करू? मी म्हटलं तू आता बिझनेस कर, तू आता मी राजकारण मी करतोय बस, तू एकटा आता तू बिझनेस कर. आणि विक्रांतने बिझनेसला सुरुवात केला. एका दुसरं वर्ष हे काम करता करता 2च वर्ष बिझनेस केला. अख्ख्या आयुष्यात आतापर्यंत 2च वर्ष. पहिल्याच वर्षी या देशातला राष्ट्ररत्न पुरस्कार दिल्लीमध्ये विक्रांतने घेतला. दुसरं वर्ष गेलं, दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी उद्योग रत्न पुरस्कार पुन्हा दिल्लीमध्ये केला. त्या ठिकाणी लोक बघायला आले की एखादा राष्ट्ररत्न आणि उद्योग रत्न पुरस्कार घेणारा कोणतरी 40, 45, 50, 60, 65 वर्षाचा कोणतरी बुजुर्ग असेल, सूट बूट कोट घालून आलेला, टाय घालून असेल एखादा बुजुर्ग असेल. पण जेव्हा 20 आणि 22 वर्षाचं पोरग त्यांच्या नजरेसमोर आलं तेव्हाच मला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, हा तुमचा मुलगा खऱ्या अर्थानं या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी खऱ्या अर्थाने समर्थ होता. त्याच्यानंतर विक्रांत युवा मोर्चामध्ये गेला. मी त्याला दिलं नाही, मी पाठवलं नाही. गोपीनाथजी मुंडे साहेब मला भेटले, मला म्हणले बाळासाहेब आता माझी मुलगी या महाराष्ट्राची पंकजाताई युवा मोर्चाची अध्यक्ष झाली, विक्रांत तू तिच्या बरोबर जरा काम करायला दे. मी म्हटलं विक्रांत आता कुठेतरी थोडा बिझनेसच्या मागे लागलाय. नाही राहू दे रे, फक्त नावाला दे. नावासाठी काम करणारा विक्रांत नाही, जर जबाबदारी दिली तर त्याला न्याय देणारा हा कार्यकर्ता आहे. आणि त्या माध्यमातून विक्रांतला पंकजाताईंच्या बरोबर 3-3.5 वर्ष, टिळेकरांच्या बरोबर असेल 3.5 वर्ष या युवा मोर्चाचं सचिवपद असेल. त्या ठिकाणी संभाजीराव निलंगेकर कामगार मंत्री आपले होते, त्यांच्या बरोबर जवळजवळ 3-3.5 वर्ष त्या ठिकाणी महासचिव म्हणून असे 12 वर्ष जवळजवळ या महाराष्ट्र पिंजून काढला. गावन गाव, खेडन खेड, कार्यकर्ता जाणणारा एक छोटा कार्यकर्ता, कमी वयाचा कार्यकर्ता आमच्या भारतीय जनता पार्टीने हरला. आणि आमच्या देवेंद्र फडणवीस आणि आमच्या बावनकुळे साहेब आणि चंद्रकांत दादांनी विचार केला आणि मला बोलले, बाळासाहेब तुझ्या पोरामध्ये स्पार्क आहे, मला युवा मोर्चाचा विक्रांतला अध्यक्ष करायचा आहे. लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीमध्ये जर आमदार असेल तर तो युवा मोर्चाचा अध्यक्ष होऊ शकतो. पण विक्रांत आमदार नसताना सुद्धा तुमच्या ताकदीवरती फक्त नगरसेवक आणि नंतर उपमहापौर एवढ्याच बेरजेवरती विक्रांताच्या एका युवा मोर्चाचं अध्यक्ष पद देवेंद्र फडणवीस साहेबांचे अनेक तिथे प्रोजेक्ट होते, नवीन कल्पना होत्या, ड्रीम प्रोजेक्ट होते. भरघोस पद्धतीनं ताकदीनं विक्रांतने जेव्हा यशस्वी केले, देवेंद्र फडणवीस एकदा भेटले, बाळासाहेब हे पोरगं कुठं जाता येते बघ. आणि नंतर विक्रांत या महाराष्ट्राचा ज्या दुसऱ्या पार्ट्यांमध्ये 4-4, 5-5 करोड मोर्चाचं अध्यक्षपद त्यांनी घेतलं. फक्त 3च वर्ष गेली, त्याच्यानंतर लगेच पुन्हा त्याला पिकअप दिला आणि या महाराष्ट्राचा फादर बॉडीचा महासचिव म्हणून विक्रांतची त्या ठिकाणी नियुक्ती झाली. सगळ्यांना वाटत होता विक्रांत महासचिव झाला, विक्रांत इथे नगरसेवक होता. पण हे सगळं जे घडलं ते तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवरती घडलं, तुमच्या आशीर्वादावरती घडलं. काल जेव्हा दिल्लीवरनं विक्रांतचा फोन आला, मी ठाण्याच्या बीजेपीच्या मीटिंग मध्ये होतो, अनेक गोव्याचे खासदार आणि गुजरातचे खासदार त्या ठिकाणी होते. विक्रांतचा मला विमानात बसताना फोन आला की डॅडी बहुतेक मला पक्ष आमदारकीची संधी देतोय, मी आता विमानात बसतोय, मला बोलता येणार नाही, 2 तास मी मुंबईला उतरल्यावर तुमच्याशी बोलेन. एवढं बोलल्यावर मी तिथे कुठलीही बातमी लीक केली नाही. म्हटलं खरं खोटं आपण बघून घेऊ. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा मी तो विमानातनं उतरेपर्यंत 2 तास गेले, पण तोपर्यंत टीव्हीला त्या स्ट्रीप आल्या, पट्ट्या आल्या, बातम्या आल्या आणि अनेक हजारो लोकांचे मला फोन आले. आणि फोन करताना माझी प्रत्येक भगिनी, माझी प्रत्येक माऊली डोळ्यात पाणी आणून रडत होती, विक्रांत बाळासाहेब पाटील तुमचा मुलगा आमदार झाला. ते ऐकताना माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं.
की खऱ्या अर्थानं लोक इतकं विचार करून बसले होते की विक्रांत आमदार कधी होईल, आणि प्रत्येकाचे फोन विक्रांत इथं मुंबईला पोहोचेपर्यंत मला हजारो फोन आले. माझ्याबरोबर अनेक लोक होती, जवळजवळ 1000-1500 मिस कॉल माझ्या मोबाईलमध्ये आले. आणि म्हणूनच मी एवढंच सांगतो की हे सगळं जे मिळालं हे तुमचा हा बेस जो आहे, एक नगरसेवक ते तुम्ही घडवलात, प्रेम तुम्ही दिलं. आज हा रायगड जिल्हा सुद्धा अनेक माझे जुने कार्यकर्ते माझ्या नजरेसमोर आहेत की ते आजही ज्यांच्या घरात ब्लॅक अँड व्हाईट अटल बिहारी वाजपेयी आणि त्या ठिकाणी अडवाणींचे फोटो आहेत, पण त्या बिचाऱ्या माझ्या कार्यकर्त्याला अजून काही भरभरून काही मिळालं नाही. पण आज मी विक्रांतच्या माध्यमातून सांगतो की पार्टीला आपलं दुःख नीटपणे कळवायचं काम विक्रांत करेल, आणि सगळ्यांना प्रवाहामध्ये घेऊन समाजाचं दुःख पोचण्याचं काम विक्रांतच्या माध्यमातून करू. आणि जे तुम्ही निवडून दिलेला आमदार आहे, तुमच्या घरातला आमदार आहे, तुमचा छोटा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे, या माध्यमातून तुम्ही त्याला भरभरून आशीर्वाद द्या. आणि प्रत्येक वेळेला जे पण काय असेल तो विक्रांत तुमच्या पुढे नतमस्तक होऊनच विनम्रतेने काम करेल, एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या प्रवासात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केलेला मी एक प्रतिनिधी आहे. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा या समाजकारणात काहीतरी रोल प्ले केला पाहिजे, त्यातून राजकारणात युवा आणि विद्यार्थ्यांचे असलेले काही प्रश्न ते आपण सोडवू शकतो का, त्याला वाचा फोडू शकतो का, कॉन्फिडन्स फार नव्हता. पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये युवा क्षेत्रात जागा शोधण्याची प्रयत्न करणारा एक कार्यकर्ता, अशा पद्धतीने कामाला मी सुरुवात केली. आणि त्यामुळे राजकारणात काहीतरी पद मिळावं यासाठी मी किंवा माझ्या परिवाराने कधीच काम केलं नाही. पण 16व्या वर्षापासून कामाला सुरुवात, पहिला 7-8 वर्षांचा कालावधी हा जिल्हा स्तरावर, मंडळ स्तरावरचा, आणि त्यानंतर 2010 पासून सतत 2024 पर्यंत 14 वर्ष राज्याच्या पटलावर भारतीय जनता युवा मोर्चा आणि आता थेट भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं कामकाज करण्याची मिळालेली संधी, यातून महाराष्ट्रभराच्या कानाकोपऱ्यात युवांची नाळ जोडण्याची एक संधी मिळाली. आणि त्यामुळे जनतेनं मला पनवेलमध्ये भरभरून आशीर्वाद दिले. माझा प्रभाग, ज्याची निवडणूक खरं तर अवघड होती आणि ती निवडणूक मी लढलो, खऱ्या अर्थानं तेव्हा मी राज्याचा युवा मोर्चाचा महासचिव होतो, आणि त्यामुळे माझ्यासाठी ती निवडणूक करो मरोची होती. आणि त्यावेळेला आम्ही ताकदीनं लढलो, पण दुर्दैवानं माझे सहकारी जे त्यावेळेला होते त्यांना त्या ठिकाणी थोड्या फरकाने अपयश आलं. पण जनतेने मला जे काही प्रेम दिलं, जे काही प्रेम भरभरून माझ्या पारड्यात टाकलं, त्यामुळे अवघड असलेल्या लढतीत सुद्धा मी विजयी होऊ शकलो. आणि मला वाटतं की एक कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी हा जो माझा प्रवास आहे तो जनतेमुळे यशस्वी होऊ शकला. आणि त्यामुळे जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आणि जनतेनं त्याला केलेला लोकप्रतिनिधी, हा जो एक विषय आहे, हे जे काही बॉन्डिंग आहे, त्या माध्यमातून मला पार्टीनं पुढं ताकद दिली आणि उपमहापौर केलं. आणि त्यामुळे उपमहापौर जेव्हा केलं तेव्हापासून माझ्या डोक्यात एक विचार नक्की आहे, नगरसेवक झालो तेव्हापासून एक विचार नक्की आहे की नगरसेवक आपण कधीच असणार नाही, आपण जनसेवकच असणार. आणि जनतेनं दिलेल्या प्रेमाच्या सगळ्या विषयातून आपण कधीच उतराई त्यांच्या ऋणातून होऊ शकत नाही. त्यामुळे सातत्याने त्यांच्यासाठी काम करण्याचा मी प्रयत्न केला. त्यातून पुढे आपण विचारलं की उपमहापौर ही काम करण्याची एक संधी होती, ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न केला, काय 4 गोष्टी अभिनव करू शकतो तो प्रयत्न केला. उपमहापौर म्हणून जी काही ताकद होती त्या माध्यमातून माझ्या प्रभागात काही प्रकल्प आणता येतील का तो प्रयत्न केला. त्यामध्ये आमच्या वडाळे तलावासारखा एक अप्रतिम प्रोजेक्ट आपल्या प्रभागात येणं, किंवा रस्ते सगळे आमचे कॉन्क्रीटचे होणं, आमची उद्यानं विकसित होणं, त्या ठिकाणी दिवाबत्ती कचऱ्याची व्यवस्था लागणं. शेवटी नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून काय पाहिजे असतं, ते कधीच म्हणत नाहीत माझ्या घरावरती सोन्याचे पत्रे टाकून द्या का आमच्या घराला सोन्याच्या विटाला. त्यांच्या खूप मूलभूत गरजा छोट्या छोट्या असतात, पण त्या सुद्धा आम्ही कधी कधी लोकप्रतिनिधी पूर्ण करण्यात कमी पडतो आणि मग दुःख त्या ठिकाणी त्यांना होतं. मी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की या गोष्टीत आपण कमी पडायचं नाही. आणि त्यामुळे तो माझा कालावधी सेवा कार्याचा राहिला. कायमच त्या कालावधीमध्ये मी किती चांगल्या पद्धतीनं काम करता येईल हा प्रयत्न केला. आणि त्यामुळे जे काही पुढे माझ्या पदरात पडलं, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचं राज्याचं प्रदेश अध्यक्षपद, हे पार्टीने खूप मोठी ताकदीची जबाबदारी मला दिली. साहजिक असा एक विषय भारतीय जनता पार्टीचा होता
की आजपर्यंतच्या इतिहासात आमदार, माजी मंत्री दर्जाचा व्यक्ती युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष राहिला होता. पण त्यात पहिल्यांदा कुठेतरी बदल करून आदरणीय फडणवीस साहेब असतील, तेव्हाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा तेव्हाचे माझे प्रभारी बावनकुळे साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी विचार केला की विक्रांत पाटील, त्याला राज्याच्या युवांशी त्यांची नाळ जुडलेली आहे, त्याला राजकारणाची भौगोलिक स्थिती सगळी माहिती आहे, सांस्कृतिक स्थिती माहिती आहे, याला ताकद दिली पाहिजे. आणि मग त्यावेळेला जेव्हा विषय समोर आला की तो आमदार हा विषय, तेव्हा त्या ठिकाणी तो आमदार नसलं तर काय झालं, त्याला प्रशासनाची जाण आहे, कारण तो उपमहापौर राहिलेला आहे. या विषयाला अनुसरून मला त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पदाची सुद्धा जबाबदारी मिळाली. त्यामुळे तिथे काम करत असताना पुन्हा चांगली संधी होती, मेहनत घेण्याचा त्या ठिकाणी चान्स होता, खूप घेतली, अनेक आंदोलनं झाली. तो काळ राज्याचा विरोधी पक्षात आम्ही त्या ठिकाणी होतो, त्यामुळे संघर्षाचा काळ होता. महिन्यातले 22-23 दिवस रस्त्यावर उतरून काम करण्याचा आम्ही सगळ्या सहकाऱ्यांबरोबर प्रयत्न केला. त्यात कोरोनासारखं संकट होतं, त्यामुळे ते आणखीन चॅलेंज होतं. त्यात सुद्धा आपण कुटुंबाची पर्वा न करता पूर्णपणे रस्त्यावर राहून त्या ठिकाणी काम केलं. आणि त्यामुळे जे काही सेवा कार्य करण्याची संधी मिळाली, त्यातून जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त करण्याची सुद्धा संधी मिळाली. शेवटी जनता तुम्हाला आशीर्वाद कधी देते, जेव्हा तुमचं 1-to-1 इंटरॅक्शन त्यांच्याबरोबर असतं आणि त्यांना खात्री असते की हो, हा व्यक्ती माझ्या परिवारातला सदस्य असल्यासारखा आहे. की जेव्हा त्यांना खात्री होते तेव्हा ते आशीर्वाद तुम्हाला देतात. त्यामुळे उपमहापौर पदाचा कालावधी असेल तो चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर राज्याचा अध्यक्ष आणि त्यानंतर थेट भारतीय जनता पार्टीचं राज्याचं महासचिव पदाची जबाबदारी, ही पण प्रचंड मोठी जबाबदारी पार्टीनं माझ्यावर दिली. त्यामुळे मला पार्टीच्या या सगळ्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. त्यांनी जी काही ताकद दिली, आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय बावनकुळे साहेब असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, आदरणीय आमचे सगळेच नेते, खरं तर सगळ्या पहिले आमचे 10 नेते आहेत, त्यांची नावं आवर्जून घ्यावी लागतील. आणि जे काही पुढचे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीनं मागच्या 22 वर्षात, मी 22 वर्ष जे काही राज्याच्या राजकारणात काम करतोय, त्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येकाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज या सगळ्या गोष्टींची परिणिती कुठं झाली याचं आपण आज बघतोय. एक मेसेज काय पार्टीने दिला, तर एक 16व्या वर्षापासून काम करणारा कार्यकर्ता, पार्टीने त्याला रेकग्नाइज केलं, आयडेंटिफाय केलं, त्याला ताकद दिली आणि आज थेट आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर, जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर थेट त्याला विधान भवनात पाठवण्याचं काम केलं. आणि आज आमदार हा बहुमान माझ्या पक्षाने, माझ्या पक्षश्रेष्ठींनी मला दिला. त्यामुळे खऱ्या अर्थानं इतकी मोठी ताकद पार्टीने दिलेली आहे. त्यामुळे ही जबाबदारी प्रचंड मोठी आहे, या जबाबदारीची मला जाणीव आहे. त्यामुळे हा काटेरी मुकुट आहे याचीही मला जाणीव आहे. त्यामुळे याच्यातल्या सन्मानापेक्षा यातली जबाबदारी मला जास्त महत्वाची वाटते. आणि त्यामुळे त्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी राज्यभरामध्ये जे करावं लागेल, राज्यभरातल्या युवांचे प्रश्न, राज्यभरातल्या माता भगिनींचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणं, हा प्रयत्न माझा त्या ठिकाणी असणार आहे. आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत मी काम करत आलो, मला खात्री आहे की यापुढे सुद्धा ही जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी यशस्वीपणे पार पाडू शकतो. बाळासाहेबांची एकनिष्ठता, आपला युवा कर्तृत्व आणि स्टेजवरती आपला सन्मान होताना आपण ज्येष्ठाचं नाव पुढे आल्यावर भाऊ झाला, जनतेतील मनातील आमदार आज आपण आहात. काय सांगाल ते अनुषंगाने? खरंच आहे की शेवटी हे सगळं आज आपण बघतो की आमदार झालो किंवा यापूर्वीचं काही पद होतं, पण हे सगळं करण्यासाठी प्रचंड परिश्रम त्या ठिकाणी घ्यावे लागतात. म्हणजे अनेकांना असं वाटतं की अरे विक्रांत चांगलं काम करतो पण त्याला लवकर हे मिळालं कदाचित, पण अनेकांना माहिती नाही की लवकर जरी मिळालं असलं तरी मी सुरुवात सुद्धा तेवढ्यात लवकर केली. म्हणजे अनेक जण राजकारणात 40ला येतात आणि त्यानंतर कामाला सुरुवात करतात. मी वयाच्या 16व्या वर्षी राजकारणात आलो आणि त्यामुळे 16व्या वर्षापासून प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून, उद्योगधंद्याकडे दुर्लक्ष करून, समाजाला कुटुंब मानून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे जर का आपण गणित केलं तर एकूण 22 वर्ष मी आता ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहे. आणि 2010 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्रात जे वन फिरलो, जे अनेक प्रश्न जाणून घेण्यासाठी काम केलं, आणि ते जर का आपण मोजलं तर 18 लाख किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत मी केलेला. आणि त्यामुळे हे जर का आपण बघितलं, कदाचित पार्टीनं ते बघितलं असावं आणि म्हणून पार्टीनं जी काही संधी दिली की हा युवा चेहरा, याला कुठेतरी राजकीय महाराष्ट्र स्तराचा प्लॅटफॉर्म आपण दिला पाहिजे. आणि हा आवाज जर का सभागृहात असेल तर युवांशी जोडलेली नाळ, त्या ठिकाणी युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा विक्रांत पाटील नावाचा कार्यकर्ता काम करू शकतो, असं नेतृत्वाला कदाचित वाटलं असेल आणि म्हणून त्यांनी ही ताकद दिली.
अर्थात त्यामागे संघर्ष खूप मोठा आहे. मी जसं 22 वर्षाचा माझा संघर्ष सांगितला, याचं जर का मूळ शोधायचं झालं तर आपल्याला 40 वर्ष मागे जावं लागेल. आमचे वडील सन्माननीय बाळासाहेब पाटील यांनी 40 वर्षापूर्वी सुरू केलेला हा प्रवास, की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला रायगडच्या राजकारणामध्ये फार रेकग्नायझेशन नव्हतं, प्रस्थापित पक्ष आणि प्रस्थापित घराणी फार मोठी होती, आणि अशा वेळेला उगाच कशाला प्रस्थापितांच्या विरोधात जावं असा विचार करणारे अनेक लोक होते. पण त्यावेळेला माझ्या पार्टीची विचारधारा तळागाळापर्यंत गेली पाहिजे. आमची जे काही स्वप्न आहे पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी दिलेलं, की शेवटच्या व्यक्तीचे अश्रू पुसण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, ते स्वप्न घेऊन काम करणारे नेते म्हणजे बाळासाहेब पाटील आहे. त्यामुळे सत्ता येण्याचे कुठलेही चान्सेस तेव्हा नव्हते, कुठल्या आशा दिसत नव्हत्या. म्हणजे 2014ला तर क्लिअर दिसत होतं की मोदीजींचं सरकार येणार, त्यात काही शंका नव्हती. पण त्यापूर्वी जर तुम्ही बघाल तर कधीच असं क्लिअरिटी नव्हती. लढाई लढत होतो, मनात होतं सरकार यायला पाहिजे, पण आशा खूप धुसर होत्या. अशा वेळेला सुद्धा लढण्याचं काम, आणि नुसतं लढण्याचं नाही, सातत्यपूर्ण लढाई करण्याचं काम जे काही कार्यकर्ते असतील ते निष्ठावान कार्यकर्ते, त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर लढाई लढण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यामुळे तो संघर्षाचा वारसा, तो प्रामाणिकतेचा वारसा, तो त्यांनी दिलेला स्ट्रगल आणि त्यांनी केलेला त्या ठिकाणी जनतेशी जोडलेली नाळ, अशा पद्धतीनं रायगडच्या राजकारणाला जी व्याख्या त्यावेळेला हवी होती, साम दाम दंडभेद, अशा पद्धतीनं राजकारण त्यावेळेला त्यांनी केलं, प्राप्त परिस्थिती नसताना, प्रतिकूल परिस्थिती असताना. आणि त्यामुळे हा जो काही वारसा आहे तो महत्वाचा आहे. आणि त्यामुळे प्रामाणिकतेचा संघर्षाचा वारसा हा घेण्याचा मी प्रयत्न केला. मी ठरवून राजकीय वारसा, की ज्याला आपण म्हणतो की माझ्या वडिलांचं कर्तृत्व खूप चांगलं आहे म्हणून मला काहीतरी मिळालं पाहिजे, हा विषय होऊ नये हे मी टाळण्याचा प्रयत्न केला. जर माझ्यामध्ये ते गुण असतील, मला जर का मी संघर्ष करू शकत असेल, मी मेहनत घेऊ शकत असेल, तरच मला त्या गोष्टी मिळाव्या, हे माझं पहिल्यापासून या विषयाची क्लिअरिटी होती. आणि खरं तर वारशाने ज्या काही गोष्टी मिळतात त्या फार लॉंग टाइम टिकत नाही, कारण तुमच्यामध्ये गुण नसतील तर तुम्ही स्वतःला फार दीर्घकाळ या सगळ्या प्रवासात टिकवू शकत नाही. कारण हे राजकारण आहे, रोज डावपेच आहे. आपण कितीही चांगले असलो तरी आपल्यावरती अनेक प्रकारचे डाव टाकणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे तुमच्यामध्ये ते कलागुण असतील, तुमच्यामध्ये ते पेशन्स असतील, तुमच्यामध्ये ती वस्तुस्थिती समजून घ्यायची ताकद असेल, तरच तुम्ही सगळ्या प्रवासात टिकू शकता. त्यामुळे अशा पद्धतीनं प्रवास करण्याचा मी प्रयत्न केला. आणि सगळ्या राज्यात प्रवास केल्यामुळे एक पॉलिटिकल मॅच्युरिटी ज्याला म्हणतात, ती सगळ्या प्रवास केल्यामुळे मला ती लवकर आली. आणि त्यामुळे मला वाटतं पार्टीने बऱ्याच संधी मला चांगल्या दिल्या. मागच्या वेळेला जेव्हा वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय बावनकुळे साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी भाषणात त्यांनी सांगितलं होतं की विक्रांतसारखा कार्यकर्ता राज्यात काम करतो, त्याला आम्ही ताकद देणार आहे आणि त्याला लवकरच आम्ही विधान भवनात तो असेल. त्यावेळेला अनेक नेते भाषणात बोलून जातात अशा प्रकारचं वाक्य ते मलाही वाटलं होतं. पण तेव्हापासून मला जनतेने खूप शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. पण आज खरंच तर पार्टीचे प्रदेशाध्यक्षांनी, आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचे ताकदीचे नेते आदरणीय देवेंद्रजींनी ते खरं करून दाखवलं. आणि सामान्य घरातला कार्यकर्ता, म्हणजे खूप मोठा राजकीय परिवार नाही आमचा, खूप मोठा बँक बॅलन्स, कॉन्ट्रॅक्टरशिप हे सगळं करणारे आम्ही नाही आहोत. पण जे काही आमच्याकडे आहे ती जनतेची श्रीमंती आहे. जे कोणी लोक जोडली ती मनापासून जोडली आणि त्यांना परिवार म्हणून जोडला. आणि त्यामुळे आज ती श्रीमंती नक्की आमची मोठी आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं ही सगळी मंडळी जोडली, हा परिवार असाच टिकवणं, याला अधिक विस्तारणं हे आमचं कर्तव्य, ते ह्या पुढच्या काळात सुद्धा आम्ही करत राहू. तर राजकीय कारकिर्दीचे आपलं सोनेरी क्षण आहे आजचा, काय ह्या सगळ्याच तुम्ही श्रेय कोणाला द्या आजच्या दिवसाचं? राजकारणामध्ये शेवटी तुमच्यासमोर कोणीतरी आयडल लागतं आणि ते प्रत्येक टप्प्यावरती राजकारणात वेगवेगळे आयडल्स ऍड होत जातात. राजकारणाला सुरुवात केली ती वेळ साहजिक आहे की राजकारणात तेव्हा काम करणारे माझ्या समोरचे नेते म्हणजे आमचे वडील बाळासाहेबजी पाटील. त्यामुळे ते त्यात आदर्श, त्यांचा संघर्ष, प्रामाणिकता, कुठेही एखादा डाग लावून न घेणं, कुठल्याही वाईट गोष्टीत आपलं नाव कधी न येणं, हे कटाक्षाने टाळणं, त्यामुळे ते आदर्श. पुढच्या कालावधीमध्ये जेव्हा युवा मोर्चाचं काम सुरू केलं तेव्हा ज्यांनी संधी दिली ते समजा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा तेव्हाचे आमचे सगळे नेते असतील, बावनकुळे तेव्हाचे चंद्रकांतदादा पाटील असतील, आदरणीय विनोदजी तावडे असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, रवी चव्हाण साहेब असतील, हे सगळे आदर्श. त्यानंतर जेव्हा थेट युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष झालो त्यावेळेला
मोठ्या स्केलवरती राजकारणात काम म्हणजे सचिव आणि महासचिव पदापर्यंतचं काम जे होतं युवा मोर्चाचं, त्यामध्ये कॅनव्हास जो होता तो छोटा होता, पण जेव्हा अध्यक्ष होता तुम्ही तेव्हा पार्टीची भूमिका ही तुमच्या बोलण्यातनं समोर येते आणि त्यामुळे ती जबाबदारी मोठी होती. आणि त्यामुळे आमचे नेते कसं बोलतात, कसं वागतात, कसं सगळं त्यांचं बिहेवियर आहे, या विषयाला तुम्ही ग्रास्प केलं पाहिजे, ते करण्याचा प्रयत्न केला. अर्थात फडणवीस साहेब हे राज्यातल्या राजकारणाचे आयडल राहिले. लार्जर स्केलवरती आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित भाई हे आमचे आदर्श आहेतच. आणि तुम्ही जेव्हा पुढे आलो मी, तेव्हा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे मागच्या टर्ममध्ये माझे प्रभारी होते युवा मोर्चाचे, आता प्रदेश अध्यक्ष आहेत, हे त्या ठिकाणी आयडल राहिले. त्यामुळे नेत्यांना आयडल मानत आम्ही पुढे आलो, आदर्श मानत पुढे आलो. पण याच्यामध्ये हे जे काही गुरु असतात राजकारणामध्ये, ही गुरु शिष्य परंपरा जी आपण बघतो, ती राजकारणामध्ये मला वाटतं ही द्रोणाचार्य आणि अर्जुन अशी नसते. द्रोणाचार्य आणि अर्जुन ही जरी आदर्श गुरु शिष्य ही एक व्याख्या असली तरी सुद्धा राजकारणामध्ये कुणीतरी द्रोणाचार्य अर्जुनाला कसा बाण मारायचा शिकवेल इतका वेळ त्या ठिकाणी कुणी देणं शक्य नसतं. त्यामुळे राजकारणामध्ये जर का गुरु शिष्य परंपरा कुठली असेल तर ती द्रोणाचार्य आणि एकलव्य अशा पद्धतीची असते. तुम्हाला द्रोणाचार्य समोर ठेवून, त्यांचा पुतळा समोर ठेवून किंवा त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं सगळं बिहेवियर हृदयात कोरून त्या पद्धतीनं स्वतःला ग्रास करून समोर जावं लागतं आणि मग त्यातनं एकलव्य घडतो. अशा पद्धतीनं अनेक नेते त्यांनी कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीनं खूप शिकवलं. खूप मोठ्या नेत्यांचा मला सहवास लाभला. मी 2010 पासून राज्यावर काम करतो, तेव्हापासून माझ्या बरोबर काम करणारे अनेक सहकारी ते आमदार झाले, ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात यापूर्वी म्हणजे 2015 ते 19 सरकार होतं, त्यात जे काही मंत्री होते त्यातले 30% मंत्री माझ्याबरोबर काम केलेले सहकारी होते. माझं ते भाग्य आहे की अशा लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आणि काम करण्याची संधी म्हणजे काय, तर शिकण्याची संधी. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकत शिकत मी पुढे आलो. त्यामुळे असे अनेक आदर्श प्रत्येक टप्प्यावरती मिळत गेले, जुळत गेले आणि त्यांनी काही ना काही शिकवलं. त्यातून एक कार्यकर्ता माझ्यासारखं उभा राहिला. आजही पनवेलमध्ये अनेक समस्या आहेत. आता आपण आमदार झालेले आहात, तर त्या सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? पनवेलच्या एकंदरीत राजकारणामध्ये आदरणीय आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि त्या ठिकाणी अनेक प्रश्न त्यांनी सोडवण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. काही समस्या ह्या असू शकतात आणि त्या सोडवणं गरजेचं आहे. शेवटी पनवेल शहर हे एक प्रकारे कूस बदलणारं शहर आहे. नगरपालिकेची महापालिका आणि पहिली महापालिका झाल्यानंतर अनेक अडचणी समोर असतात, त्या सोडवण्यासाठी प्रायोरिटीज द्याव्या लागतात. आणि त्यामुळे पहिले मूलभूत सुविधा आणि मग त्यानंतर लॉंग टर्म प्लॅनिंगच्या काही गोष्टी, अशा गोष्टी कराव्या लागतात. खूप साऱ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत, पण ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण वरिष्ठ पातळीवर मांडून, सभागृहात मांडून त्याला न्याय मिळवून देणं आणि आपल्या पदरात शेवटी आज आदरणीय माझ्या पक्ष नेतृत्वाने जी काही जबाबदारी मला दिली ती राज्याच्या पटलावर तर मी निभावीनच, पण त्याचा उपयोग माझ्या पनवेलला किती जास्तीत जास्त होऊ शकतो याचा मी प्रयत्न करेन, कारण ते माझं कर्तव्य आहे. शेवटी माझ्या पनवेलकरांच्या आशीर्वादामुळे मी राज्याच्या राजकारणात आहे आणि त्यामुळे मला ही गोष्ट माझ्या हृदयात, मनात कायमस्वरूपी कोरली गेलेली आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असल्याने जे काही ताकदीनं मला पनवेलसाठी करता येईल, आणता येईल ते करण्याचा मी नक्की प्रयत्न. सर, एकीकडे तुम्ही म्हणालात की प्रशांतजी ठाकूर साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे, दुसरीकडे मी प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रशांतजी ठाकूर यांना प्रश्न विचारलं होतं, जिथे ग्रामीण भाग आहे, जसं अकोले पकडलं आपलं किंवा सुकापूर पकडला, तर त्या ठिकाणी जसं शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पाण्याचा विभाग जसं त्यांनी केलं, शॉर्टआउट केलं, पण प्रशांतजी ठाकूर यांना मी प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की सिडकोचा प्रॉब्लेम नैण्याचा गुण, आणि त्यावेळी सिडकोचे अध्यक्ष प्रशांतजी ठाकूर होते. मग शॉर्टआउट का होऊ शकत नाही? केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, पनवेलचे आमदार तुम्ही, अकोर्लीचे सरपंच भाजपचे, मग तो विषय शॉर्टआउट का नाही होऊ शकत? मी ज्या पद्धतीने सांगितलं की आमदार हा जनतेच्या प्रश्नांना फ्रंट फूटवर खेळणारा खेळाडू आहे. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचं काम करणं निमित्त असतं. पण जेव्हा मी सांगितलं की पनवेल ही नगरपालिकेची महापालिका होते, त्यावेळेला आपल्याला अवघड गणितं पहिले सोडवण्यात ते कदाचित शक्य होत नाही. पहिले सोपी गणितं सोडवणं, त्यातनं एक वातावरण तयार करणं आणि मग लॉंग टाइम प्लॅनिंगच्या गोष्टी करणं हे विषय असतात. आता पनवेल महापालिका चालवताना अडचण काय आहे, तर या ठिकाणी 3 अथॉरिटीजचे हस्तक्षेप आहेत. महापालिका, सिडको अथॉरिटी
नैना अथॉरिटी, काही गोष्टी MMRDA, काही गोष्टी MSRDC आणि काही गोष्टी जर का पुढे आपण गेलो तर JNPTच्या सुद्धा काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे जेव्हा पायात पाय अशा अथॉरिटींच्या असतात तेव्हा प्रक्रिया जटिल होऊन जाते. त्यामुळे मानसिकता असून सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच वेळा यश येत नाही. आणि त्यामुळे एखादा विषय मागे राहिलेला असू शकतो पण तो सोडून दिलाय किंवा होणारच नाही अशातला भाग नाहीये. अनेक गोष्टी चांगल्या पनवेल महापालिकेच्या विकासात झालेल्या आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या विषय मार्गी लागल्यानंतर जे काही विषय प्रलंबित आहेत ग्रामीण भागातले काही विषय असू शकतात आणि ते करण्यासाठी आता येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्या ताकदीनं आम्ही सगळे काम करू. शेवटी प्रशांत ठाकूरजी त्यांची एक कार्यपद्धती आहे, त्यांची काम करण्याची एक शैली आहे, त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे. त्यामुळे ते तर त्यांच्या पद्धतीनं करतील पण त्यांचे हात बळकट करण्यासाठी अजून काय करता येईल. शेवटी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा ते भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे की जनतेच्या अश्रू पुसणं आम्ही असंच म्हणत नाही. पुसणं हे काम आहे. ते काम जेव्हा आम्ही थांबवून देऊ तेव्हा हा प्रश्न योग्य आहे की अरे तुम्ही थांबवून दिलं, तुम्ही काही करू शकले. जेव्हा ही प्रक्रिया सुरू आहे तेव्हा ते लेट होऊ शकतं पण ते होणारच नाही, असं घडणार नाही. त्यामुळे हे जी कुठली कामं असतील ती ताकदीनं आम्ही सगळे मिळून पूर्ण करू. की सकाळपासून मला त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. सकाळपासून जे काही पहिले 10 फोन सुरू झाले त्यामध्ये आदरणीय प्रशांत ठाकूरजी असतील किंवा आदरणीय रामशेठ ठाकूरजी असतील यांचा फोन होता. त्यांनी मला खूप शुभेच्छा दिल्या. पण आजचा दिवस हा इतका ब्लर होता, अनसर्टनिटी होती की काल हे झालं, कानावर आलं, शुभेच्छा स्वीकारतोय पण काय पुढे ते कळत नाहीये. बरं शपथविधी आज होणार आहे माहितीये पण कधी होणार क्लिअरिटी नाहीये. ह्याचं नोटिफिकेशन निघेल सांगतात पण ते कधी मिळेल माहित नाही. सकाळी 9 वाजता सांगितलं की 12 वाजता तुम्ही शपथविधीला आहे. त्यामुळे इतक्या सगळ्या अनसर्टन गोष्टी होत्या. मी जसं जमेल तसं पटापट आम्ही पोहोचलो. अनेक माझे सहकारी शपथविधीला पोहोचू शकले नाही अशी सगळी स्थिती होती. पण त्यातही पनवेलमध्ये माझी भेट, त्यांनी मला विचारलं पनवेलमध्ये कशी भेट होऊ शकेल तर मी सांगितलं थोडी क्लिअरिटीने मी थोड्या वेळात सांगतो. पण ते त्या ठिकाणी मुंबईला आले आणि मुंबईला मला त्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांच्या बंगल्यावरती मी जेव्हा आशीर्वाद द्यायला गेलो तिथे त्यांनी पोहोचून मला शुभेच्छा दिल्या. सगळ्या सहकाऱ्यांसह त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यामुळे मुंबईला ते आहेत. मी माझं मुंबईचं काम संपवून शुभेच्छा स्वीकारून शपथविधी संपवून मंदिरात दर्शन घेऊन मी या ठिकाणी पनवेलला आलो कारण खूप लोक जमली होती आणि त्यामुळे रॅली हा काही विषय नव्हता आजचा. आल्यानंतर आपली जी अस्मिता आहे की मी जनतेच्या शुभेच्छा स्वीकारण्यापूर्वी आमचे जे महापुरुष आहेत आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खऱ्या अर्थानं ते आमच्या सगळ्यांसाठी पूजनीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहेत. त्यामुळे त्यांचं पूजन करून या ठिकाणी आपण या सगळ्या कारकिर्दीला सुरुवात करावी ही भावना माझ्या मनात होती. आणि त्यामुळे मी सगळ्यांना सांगितलं की मी इथे येण्याच्या आधी तिथे जाईन. त्यामुळे सगळी मंडळी तिथे आली आणि त्यामुळे येताना आम्ही फक्त पनवेल शहरात आलो. त्यामुळे त्याचा काय असा प्री प्लॅन्ड कार्यक्रम नव्हता. ते जर असता तर सन्माननीय आमदार साहेब नक्की करायला असतं.